रामकृष्ण हरी. अध्याय 4. सार्थ योग संग्राम. ओंकार विस्ताराचे मूळ, तेथून कथा चालिल्या प्रबळ. कीर्ती परमेश्वराची निर्मळ, कवित्वी मांडली. माझ्या ग्रंथ विस्ताराचे मूळ ओंकार आहे. त्या ठिकाणावरून या प्रबळ कथा चालू झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून परमेश्वराची निर्मळ पवित्र कथा कवित्वाच्या माध्यमातून मांडली आहे. व्याल्या त्यासी आत्मा म्हणे ओ साजनी, तुम्ही व्हाव्यात माझी या विहिनी. चुलतिया करुणी मानी अर्थ सखेपणे. ज्या प्रसूत झाल्या त्यांना आत्मा म्हणतो, हे साजनी हो, तुम्ही माझ्या विहिनी झाल्या पाहिजेत. तुम्हाला मी अर्थपणे म्हणजे संकटातून मुक्त होण्यासाठी माझ्या चुलत्या मानीन. एरी म्हणते तू आमचा कामारी, आणि कसोयराई झालासी परोपरी. बैलही होऊन या विचारी, पाठीवरी वाहसी. नंतर त्या म्हणाल्या, तू आमचा दास आहेस आणि परोपरीने तू आमचा सोयराई झालास. विचाररूपी बैल होऊन तू आम्हाला पाठीवरून वाहतोस. आत्मा म्हणे, तुम्ही निसंशय भांडा, दाटुनी खळवळता माझ्या तोंडा. एकीकुणी तुम्ही असे माझ्या मुळा, योनीही तुम्हीच. आत्मा म्हणतो, तुम्ही निसंग भांडा, कारण तुम्ही भांड कुधळ आहात. विनाकारण माझे तोंड खवळून घेऊ नका. एकीकडून तुम्ही माझ्या जननेंद्रिय आहात आणि योनी पण तुम्हीच आहात. एरी म्हणते तू बाटलासी, कवनिया तोंडे पवित्र म्हणविसी. आता सांग पा तू आम्हा पासी, तीथ चातुर्यपणे. तेव्हा त्या म्हणतात, तू बाटलेला आहेस, तेव्हा तू स्वतःला पवित्र का समजतो? आता तू आम्हाच सांग, उगाच हुशारी करू नको. एरो म्हणे, तुम्हा चौघा भितर मी आत्मनाथ असे पवित्र. जैसा भानू चर्मकुंडा भितर, येणे न्याय वसतसे. तेव्हा आत्मा या 4 जणी परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी यांना म्हणतात, मी तुमच्यामध्ये पवित्र आहे. ज्याप्रमाणे सूर्य चर्मकुंडात देखील एकाच न्यायाने पाहतो. मग म्हणता ती आम्ही शिरोमणी, स्फटिक शिळान धरी रंगा लागुनी. तैसी तुझसी ही आमची मांडणी, आम्ही अतीत असो. तेव्हा त्या म्हणतात, ज्याप्रमाणे स्फटिक मणी फुलांवर ठेवला तर तो लाल दिसतो, पण त्याला रंगाचा परिणाम होत नाही, तो पांढराच असतो. तशीच तुझ्याशी आमची मांडणी आहे, पण आम्ही यापासून निराळे आहोत. आम्ही पतिव्रता अबला, तू सर्वांगी दिसशी गोवळा. चर्मकुंड भंगल्या एक वेल्हाळा, रविबिंब अदृश्य. आम्ही स्त्रिया पतिव्रत आहोत, तू मात्र आम्हाला गायी वळणारा दिसतोस. अरे बाबा, जसा चांभाराचा कुंड जर फुटला तर त्यातील सूर्यबिंब अदृश्य होईल. कुंड उदक अतीत असे बिंबास, बिंबही अलिप्त असे उदकास. तैसे तुझे आमचे अहिक्य उदास, विरक्त साधू जाणती. चर्मकुंडातील पाणी बिंबापासून वेगळे आहे आणि बिंब देखील पाण्यापासून निराळे आहे. त्याप्रमाणे तुझे आणि आमचे संबंध आहेत, मात्र याला विरक्त साधू जाणू शकतील. कुंड उदक न्याय आम्ही सुंदरा, बिंब न्याय भितरी शोभसी बरा. काना मानसी आमच्या भारा, सांग वेगी चतुरा. आम्ही सुंदरा पाण्याप्रमाणे आहोत, तू आता बिंबाप्रमाणे चांगला शोभून दिसतोस, तर मग हे चतुर आमचे उपकार का मानत नाहीस, हे लवकर सांग. जैसा रत्ना माझी असे किळ, तैसे तुमचे आमचे सुफळ. ओगलाच का घेसी पिळ, साध्य साधना लागी. ज्याप्रमाणे रत्नामध्ये तेज असते, त्याप्रमाणे तुझे आमचे चांगले आहे. साध्य आणि साधनासाठी विनाकारण अटी कशाला धरतोस? ऐसा तू आमच्याने साजिरा, नाही तरी तुझं कोण पुसे निबरा. उतराई झालासी मुळ उत्तरा, शीघ्र सैताडपणे. आता तू आमच्यामुळे चांगला आहेस, नाहीतर हे म्हाताऱ्या तुला कोण विचारतोय? तू आमच्या उत्तराला उतराई त्वरित होशील. मग आत्मा शब्द बोले कोवळे, तुमच्याने विकार विषय डोहाळे. परी दुःख सुखे ते मद न कळे, अविनाश म्हणोनी. नंतर आत्मा कोमल शब्दात बोलला, तुमच्यामुळे मला विषयरूपी विकाराचे डोहाळे लागले आहेत, पण मला त्याचे सुख आणि दुःख होत नाही, कारण मी अविनाशी आहे. 84 लक्ष योनी, सोयरिकी अनेक नाती. विज्ञाने देखील एक एक याती, ते वेगळाली सांगो परोती, तरी ग्रंथ पाल्लाळेल. 84 लक्ष कोटी योनी, अनेक नाते संबंध, तसेच विज्ञानामुळे अनेक जाती प्रजाती निर्माण झालेल्या पाहिल्या. हे सर्व सांगू लागलो तर ग्रंथ वाढेल. तव सद्गुरु म्हणे सांडी उदंड, आता नको बोलो हे प्रचंड. म्हणून अधरिले तोंड, निज करे आपुलिया. तेव्हा सद्गुरू म्हणतात, हे फार बोलणे बंद कर. हे ऐकून शेख मोहम्मद म्हणतात, म्हणून मी माझे तोंड स्वतःच्या हाताने दाबून धरले. तू बोलतोसी रे हे विज्ञान, जन पाषांडी उरले जाण. आता बोलावे आत्मज्ञान, धर्म कीर्तन वाढे ऐसे.
तेव्हा गुरु म्हणतात, तू हे जे विज्ञान सांगितले ते खरे आहे, पण जनता फार पाखंडी आहे. आता तू आत्मज्ञान सांग की ज्यामुळे धर्मरूपी कीर्तन वाढेल. शेख मोहम्मद बोले, विश्वासू म्हणे, स्वामी तुमचा आवरे नाव ओरसू, काय बोल ठेविता मज दिनासू, समर्थ जाणतेपणे. तेव्हा शेख मोहम्मद म्हणतात, हे स्वामी तुमचा पान्हा आवरत नाही, मला दिनाला काय नाव ठेवता, तुम्ही जाणते व समर्थ आहात. प्रेम हासोनी बोले सद्गुरू, आवरी सावरी होय बापा स्थिरू, नाभिकारू दिदला बोधाकारो, पाठ थापटुनिया. तेव्हा चांद बोधले महाराज हसून बोलू लागले, हे बापा तू आवरून सावरून शांत हो, मी तुझ्या पाठीवर थाप टाकून स्फुरण देत आहे. बरात तिळा तांदुळा होऊन दाविले शिवशक्तीचे भांडण, आता शीघ्र करी कथन पुण्यपुरुषार्थाचे. तू तिळा तांदुळा होऊन शिवशक्तीचे भांडण दाखविले, आता तू त्वरित पवित्र अशा पुरुषार्थाचे कथन कर. अशुचे शरीरे शुच आचरावे, निज नामाते हृदय धरावे, जैसा बुधला विकला घृताच्या नावे, अशुच असता. शरीर अशुद्ध असते तरी त्यात शुद्ध आचरण करता येते, म्हणून सतत नामस्मरण हृदयात असू द्यावे. ज्याप्रमाणे मातीचा बुधला तुपाच्या नावाने विकला जातो, वास्तविक तो तुपाच्या किमतीचा नसतो. हिरवे चर्म रंगल्या झाले मोल, नाव पावले मोठ पखाल, शुच उदका माझी शिरे होऊन डोल, तैसे हरिरंगी रंगावे. ज्याप्रमाणे कच्चे कातडे रंगविल्यावर त्याला मोठ पखाल अशी नावे प्राप्त होतात व त्यांना शुद्ध पाण्यात प्रवेश मिळतो, त्याप्रमाणे हरिनामात रंगून जावे. शरीर जे नामे रंगले मुसलमान, ते शरीर पूजिले पीर म्हणून, मृत झाल्यात चाले महिमान, या लागी शुभ आचरावे. शरीर जरी मुसलमान असेल तरी ते नामात रंगले असेल तर त्याची पीर म्हणून पूजा केली जाते. मेल्यावरही त्याचा महिमा वाढत जातो, म्हणून शुद्ध आचरणाला फार महत्व आहे. पाप आचरिता होय नरियेची जोडी, अनेक दुःखे सोसी आत्मपुडी, ते सांगवार मिरी परवडी, उन्मत्त निवावया. उन्मत्तांना समजावून देण्यासाठी पापाचे आचरण केले तर नरकाची प्राप्ती होते आणि या शरीराला अनेक दुःखे भोगावे लागतात. त्याविषयी मी अनेक प्रकार सांगण्यास प्रारंभ करतो. तैसा तप्त लोहाचे निसंगे, पावक दुःख पावे अष्टही अंगे, तैसा आत्मा देहाचे निसंगे, पापे पीडा पाये. ज्याप्रमाणे तापलेले लोखंडाचा संग झाल्यामुळे अग्नी आठही अंगाला मार खातो, दुःख भोगतो, त्याप्रमाणे आत्मा देहाच्या संगाने पापाने पेडला जातो. पहा बावन कसे सोने, नग करिता डाके झाले उने, तैसा तुम्ही आत्मा ओळखा खुने, देहा संगेही न झाला. ज्याप्रमाणे 52 कशी शुद्ध सोने डागामुळे किमतीला कमी होते, त्याचप्रमाणे आत्मा शुद्ध बद्ध सच्चिदानंद असून देखील देहाच्या संगतीमुळे हीन लेखला जातो. हे स्थूळ देहाचे संगती जाण, अनेक अनेक पापे करीती गहन, भावे आठवेचना निर्गुण, भ्रमण करीत असे. हा आत्मा स्थूल देहाच्या संगतीमुळे निरनिराळी पापे करतो, त्याला मी निर्गुण आहे हे आठवण राहत नाही, त्यामुळे जन्ममरणाच्या चक्रात अडकतो आणि दुःख भोगतो. जे जे भ्रमण करीती अवलक्षणी, ते ते पुढे सांगेन वचनी, दृढ भाव हा धरावा मनी, नरा अथवा नारीने. असे जे अवलक्षणी आहेत त्यांचे मी निरूपण करणारच आहे, तरी नर नारींनी शुद्ध भाव धरावा. आता पापाचा कंटाळा धरावा, क्षमादायक शांती सद्गुरू आधारावा, द्वेष द्वैताचा ठाव पुसावा, चित्तापासून या. सर्वांना मी सांगतो, पाप करू नका, दया करा, शांती धरा, क्षमा करा व अंतकरणातून अद्वैत नाहीसे करा आणि सद्गुरूला शरण जा. वरुष इक्षुदंडा घातले पाणी, क्षणा माझी चक्री पिळूनी काढिले पाणी, तैसा ओळखा आत्म्याला गुणी, देह सुखाचे निसंगे. ओसाला वर्षभर पाणी घालून वाढविले तरी चरखात घातल्यावर त्यातील रस निघून जाऊन उरलेला चोथा होतो, त्याप्रमाणे देह सुखी आहे हे केवळ आत्मा आहे तोवर, अन्यथा आत्मा परमात्म्याकडे ओढला गेला की पार्थिवच राहणार. उदके भरोभरे ते घडीस, अनेक टोले साहे तो तास, तैसा जीव दुःख भोगी सावकाश, एक कुडीचे निसंगे. ज्यावेळी रहाटाचे मडके पाण्याने भरतात ते ओढताना बैलाला अनेक टोले खावे लागतात, त्याचप्रमाणे शरीराचे संबंधाने आत्मा जीव अनेक दुःख भोगतो. तैसे विषयांची भरोवरी जाणा, अंतकाळी दुःख भोगी आत्मा राणा, या लागी धरून या श्रेष्ठ मना वैरी वैसावे. विषयाच्या संगामुळे जीवात्मा रूपी राजा दुःख भोगतो, यासाठी मनाला ताब्यात ठेवून त्यावर बैसावे. जैसे सुने शेत खाऊन या पाखरे, आपण ओढून जाती एकसरे, पिसोट्या देखोनी धनी चिंताकारे, दुःख रडे फुंदे. ज्याप्रमाणे राखणदार नसणारे सुने शेत पाखरं खाऊन एकसाथ उडून जातात आणि मग कंसाच्या पिसोट्या पाहून धनी रडत बसतो, तैसी विषय पाखरे आत्म्या लागुनी,
सळुनी पिळून गेली तारुण्यपणी, मग पडला यमाचे गवसनी, यातना भोगावया लागी. त्याप्रमाणे विषयरूपी पाखरे आत्म्याच्या मागे लागतात, त्याला सळो की पळू करून सोडतात. हे विषय तारुण्यात त्रास देतात, त्याने मग एकदा यमाच्या ताब्यात शरीर गेले की यम यातना भोगावे लागतात. पहा, एका विषयालागी मासा, आहारी गळ गिळी कैसा, बाहेर ओढून टाकिल्या परी असा, तरफड करीत असे दुःखे. पहा, मासे पकडणारे गळाला आमिष लावून गळ पाण्यात टाकतात. केवळ एका विषयापायी मासा आहार म्हणून गळ गिळतो आणि गळ त्याच्या घशाला अडकतो व मासा वर ओढला जातो. त्यावेळी तो पाण्याबाहेर पडतो आणि दुःखाने चरफडतो. फुकाचे तृण भक्षिले आजा पुत्रे, तो उफराटा विदारिले शस्त्रे. अनेक विषय भोगिती अनाचारे, त्यांचे कैसे होईल पोये. शेळीचा पुत्र म्हणजे बोकड फुकटचे गवत खातो, त्याला शस्त्राने फाडले जाते. अनेक विषय भोगणाऱ्या अनाचाराचे काय कसे होईल. दीपदृष्टी देखताची पतंग, मृत्यू पावला ऐसा विषया संग. बहुतराण्या भोगिती घालून पलंग, परिधन्याची हेतू नाही. दिव्याच्या ज्योतीवर तात्काळ मोहाने झडप घालणारा पतंग ज्याप्रमाणे मृत्यू ओढवून घेतो, त्याप्रमाणे पलंग टाकून अनेक राण्या उपभोग घेतात, पण त्यांना धन्याची म्हणजे पतीची आठवण होत नाही. ओळखा घराच्या विषयालागी, कोसला मृत्यू पावला अभागी. परी नवे हरिनामयोगी, वैकुंठ घरा लागी. एक लक्षात घ्या, एका घराच्या विषयापायी कोसला गुदमरून मरतो, पण वैकुंठ रूपी घरासाठी हरिनामयोगी मनुष्य का बनत नाही. एका पक्षास गवसला आहार, अनेक पक्षी करीती फळत्कार. तोंडीचा टाकल्या राही निसुर, तैसे विषय टाकावे. एका पाखरास खाण्याची वस्तू मिळाली, त्या ठिकाणी अनेक पक्षी झडप घालतात, त्याने तोंडातील घास टाकून निसुर व्हावे. तसेच माणसाने विषय टाकून सुखी व्हावे. तापले लोखंड ऐरणीवर, मांस म्हणून झेपावली घार. निखार लागताची पळी दूर, तैसे विषय पहावो. ऐरणीवर लाल तापलेले लोखंड पाहून हे मांस आहे म्हणून घार झेपावते, पण निखार आहे पाहून गरम लागताच ते दूर पळते. त्याप्रमाणे विषय भोगणाराचे आहे. साखर ठेविली फिरंगीचे धारे, गोडीने चाटू जाता जिव्हा चिरे. तैसा ओळखा विषयाचे मारे, देह संगे आत्म्यासी. अहो, तलवारीच्या धारेवर साखर लावली आणि गोड आहे म्हणून चाटवयास गेले तर जीभ कापल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे वासना देहाच्या योगाने आत्म्याची स्थिती होते. मदन मनोवासना कल्पना वेडी, विषयालागी फिरविला आत्मा कुडी. गवळ्या चरणी जोडीली बेडी, कुडी समार केला. काम वासना ही फार वेडी आहे. विषयासाठी तिने आत्मा वेगवेगळ्या शरीरामध्ये फिरवला. त्याच्या गळ्यात आणि हातात बेडी ठोकून शरीरास विषयाचा मार केला. मन शिष्णे भोगिली योनी, खोडा घालविला कर चरण गोवनी. परी शिष्ण मन वाचे लागुनी, खोडा न घालतीच. मनाने शिष्ण योनी भोगत आहे, त्यात कर चरणाने श्रीकृष्णा शरण जाऊन दिवा स्वप्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तरी मनातील संभोगता अडथळा होतच नाही. असत्य बोलिले मन आणि वाचा, आणती घात करविला आत्म्याचा. यालागी संग खोटा विषयाचा, न करावा श्रोती. मनाने आणि वाचाने खोटे बोलून आणती आत्म्याचा घात केला आहे, म्हणून विषयाचा संग खोटा आहे, तरी श्रोत्यांनी त्यापासून अलिप्त राहावे. एका गंध विषया कारणे, भ्रमर कमलात गेला प्राणी. तैसी विषयांची अवलक्षणे, न करिता बरे. कमलातील गंध मोहाने भुंगा कमलात अडकून प्राणास मुकला, त्याप्रमाणे विषय संगती अवलक्षणे असते, म्हणून ती न केलेलीच बरी. ऐसे एका विषया कारणे, बहुतास प्राप्त झाली मरणे. हे ऐकून भोगिती चातुर्यपणे अनेक विषय. याप्रमाणे एका विषयापायी अनेकांना मरण प्राप्त झाले आहे, हे लक्षात घेऊन मोठ्या चातुर्याने अनेक विषय भोगणारे लोक आहेत. या अनेक विषयांचे भोगवटे, भोगिता मनुष्यालागी गोड वाटे. मोजवा देता 14 ठै फाटे, श्रुते हो ते ओळखा. या सर्व विषयांचा भोग माणसांना चांगला वाटतो, पण जबाब देताना मात्र त्याची 14 ठिकाणी फाटते, हे श्रोत्यांनी लक्षात घ्यावे. सोशिलिया 14 ठाईच्या फाडू नका, मग यम करीती यातना लोका. या लागी धरावे 11व्या श्रेष्ठ मना नायका, सद्गुरु सेवनिया. 14 ठिकाणी फाटल्याचे दुःख भोगत असताना मग त्याला यम तऱ्हेतऱ्हेचे यातना देतो, म्हणून शहाण्याने 11वे मन की जे इंद्रियाचा नायक आहे त्याला ताब्यात ठेवावे आणि गुरुसेवा करावी. जो या मनाचे सोय करून या गोडे, मारिले विषयाचे जळवाडे. तो निजपद जिंकिला निवाडे, उपाय परियसा. जो माणूस या मनाचे घोडे करून विषयरूपी शत्रूला मारून टाकील, तो नक्की परमपदाला प्राप्त जाईल. हे तुम्ही ऐकून घ्या. आता सद्गुरुस करून नमस्कार, आदरे नमस्कार ते चराचर. हे 96 कुळी माझे गोत्र, ज्ञान विज्ञान भासे. आता मी श्री गुरुस नमस्कार करतो, तसे सर्व चराचराला नमस्कार करतो. मला माझे हे सर्व 96 कुळीचे माझे गोत्र, मला ज्ञान आणि विज्ञान भासत आहे.
आता शेख मोहम्मद सद्गुरू लागे नमस्कार करुणे आज्ञा पुसत सौभागी हे जन हा म्हणे तसे मज लागे आम्हास शिष्य करावो. यानंतर शेख मोहम्मद सद्गुरू नमस्कार करून म्हणतात, हे श्री गुरु, हे सर्व लोक आम्हाला शिष्य करून घ्या असे म्हणतात, तर आता आम्ही काय करावे. मग सद्गुरू द्रवती अमृत वचन सांगतो सशिष्याची लक्षणे ती सोयी पारखुनिया विज्ञाने सगुण अंगीकारावे. तेव्हा सद्गुरू प्रसन्न होऊन अमृतवाणीने सांगतात, हे शिष्या, मी तुला खऱ्या शिष्याची लक्षणे सांगतो, ती तुला विज्ञानाने परीक्षा करून चांगले शिष्य असतील त्यांचा अंगीकार करावा. आता एके विषय लंपट परद्वारी जो साधू संतांची निंदा करी हरिकथेमध्ये निजे अघोरी तो शिष्य न करावा. आता एक जो विषय लंपट व्याभिचारी आहे, जो साधू संतांची निंदा करतो, हरिकथेमध्ये जो अघोरी झोप घेतो, असा शिष्य करू नये. ज्यासी चौघी असतील धांगडी दोहसी बाष्कळ बडबड करी चित्त निधीच एक क्षणभरी हरिनामा लागी. ज्याला 4 बायका आहेत, दोघींबरोबर मोकार बडबड करतो, हरिनामाकडे ज्याचे चित्त क्षणभर लागत नाही, असा शिष्य करून घेऊ नकोस. चौघी धांगडी ओळखा अंग संगे त्या दोहंसी आवरावे अनुरागे घसरतील साही जणांची अंगे स्वप्न अवस्थेत. चौघी बायका कोणत्या आहेत, त्यापैकी दोघींना अंगसंग द्यावा आणि दोघींना प्रेमाने आवरावे, कारण स्वप्न अवस्थेत या अंग घसरतील. चोर चुंबक चहाड मोठा विश्वास नाही स्वभाव खोटा नांदणुकीच्या करी 12 वाटा तो शिष्य तेजी बापा. चोर कंजूस चहाडी करणारा अविश्वासी खोट्या स्वभावाचा जो नांदणुकीच्या 12 वाटा करतो, असा शिष्य बापा टाकून दे. जो भावभक्ती करून नेणे काही अखंड मन लावी भोग्याचे ठाई तयासी हेतू गुज बोलता पाही घाता प्रवर्तेल. जो प्रेम भक्ती करू शकत नाही, ज्याचे मन नेहमी विषय भोगाकडे लागले आहे, अशा बरोबर हिताच्या गोष्टी बोलल्या तर तुझा घात करू शकतो. जो तीर्थवृत्ते काहीच न करी पापी अपपर काही न विचारी उन्मत देवते पुढे मारी बकरी त्यांचा शिंतोडा ना घ्यावा. जो कधी तीर्थवृत्त करत नाही, ज्या पाप्याला अपपर हे समजत नाही, जो उन्मत देवत पुढे बकरे कापतो, त्याला स्पर्श देखील करू नये. जो असेल नित्य अहंकारे डुल्लत अनेक गर्व गुमाने खुंदत ऐकेची ना इतरांची मात तोही दृष्टीस नको. जो नेहमी अहंकारी असेल, नेहमी गर्वाने छाती फुगवीत असेल, जो दुसऱ्याचे अजिबात ऐकत नसेल, तो शिष्य दृष्टी समोर नको. जो असेल रांडेचा लाडका पारुषा तोंडे डोईस बोडका अखंड उग्र जैसा येडका मस्त डुल्लत असे. जो बायकोचा दास असेल, पारुसे तोंड घेऊन खात असेल, डोक्याला बोडका आणि नेहमी येडक्यासारखा भयंकर माजलेला व नेहमी डुलत असणारा. रांडेचा लाडका कल्पने अधीन पारोशा तोंडे येणे नामस्मरण सद्गुरु कृपे विन बोडकेपण भांड निगोरी म्हणती. जो बायकोचा लाडका कल्पनेच्या अधीन असणारा पारोशा तोंडाने जो कधी नामस्मरण करीत नाही, ज्याच्यावर सद्गुरूची कृपा नाही, अशाला भांड निगोऱ्या म्हणतात. येडक्याची टीका सांगेन तोंडे जे मदने केली भ्रांतिस्त वेडे ऐशीच टीका पुढती वाढे करावी श्रोतेजनी. मी माझ्या तोंडाने येडक्याची टीका करीत आहे, जे काम वासनेने भ्रमिष्ट म्हणजे वेडे झालेले आहेत, अशी त्यांची टीका श्रोतेजनांनी परत परत करावी. ऐशासी सवे वक्ता तो व्हावा श्रोता श्रोत्यासी कायासे न्यूनता चर्चा वयास विवेक वर्णिता ग्रंथाचे भेदी. अशा बरोबर स्वतः जो वक्ता असतो तो श्रोता व्हावा, श्रोत्यांना काय कमी आहे. विवेकाविषयी चर्चा करत असताना या ग्रंथामध्ये त्याचा भेद सांगता येईल. दशलक्षणे प्रमाणता आवडी एक एके चरणी घ्यावी गोडी तोडून या द्वैताची बेडी गोदानी रहावे. श्रोत्यांच्या लक्षणामध्ये आवडीने 10 लक्षणे प्रमाण मानलेले आहेत. द्वैताची बेडी तोडून एक एक चरणामध्ये जी गोडी आहे तिचे गंगेच्या पाण्याप्रमाणे सेवन करावे. अनुसंधान दुनावलेपणे वैचिले अशिष्याची लक्षणे पारखीचे महिमान चतुरपणे ओळखावे संती. अनुसंधानात एकत्र राहिले नाही तर तेथे अशिष्याची लक्षणे संभवतात. संतांनी शहाणपणाने त्याची परीक्षा करावी. मारेकरी दरोडेकरी उन्हा विश्वासघातकी मुरगाळी माना कपटी विष घालून चारी चुना त्यासी विश्वास नको. जो मारेकरी आहे, दरोडे टाकणारा आहे, विश्वासघातकी आहे, जो लोकांच्या माना मृगाळतो, जो कपटी आहे, जो चुन्यामध्ये विष घालून चुना चारतो, अशा शिष्यावर विश्वास करू नका. जो महाठक अभद्र विवादी ओमगीत असे अधर्माच्या कैदी आपुली आपण नेगे शुद्धी तो शिष्य करू नको. जो मोठा ठग आहे, दुसऱ्याशी वाद करणारा आहे, वाईट बोलणारा आहे, जो अधर्माच्या संगतीत राहतो, ज्याला स्वतःची शुद्धी नाही, तो शिष्य करू नको. जो महाठक अभद्र विवादी उमगीत असे अधर्माच्या कैदी आपुली आपण नेगे शुद्धी तो शिष्य करू नको. जो मोठा ठग दुसऱ्याशी वाद करणारा असा शिष्य नकोच. लोलुप्त मोहिक गर्विष्ठ कामिक घरी द्रव्य असून या मागे भीक भलत्याचा मानभंग करी दांभिक त्याचा अंगीकार करू नको.
जो अज्ञानामुळे विषयाचा लालची झाला, मोह आवरत नाही, जो गर्विष्ठ आहे, जो कामाचा दास आहे, त्याच्या घरी द्रव्य असून जो भीक मागतो, मोठमोठ्यांचा अपमान करतो, जो दांभिक आहे, असा शिष्य नको. जो गुरुचे विषयी कातर नष्ट, वर्दळे बोलतसे स्पष्ट, स्मशान वैराग्य करी पाठ, परिधैर्यच नाही. जो गुरुविषयी दोष चहाडखोर आहे, गुरूंना मागे बोलतो आणि स्मशान वैराग्य पाठ करतो, पण त्याचे ठिकाणी वैचारिक धैर्यच नाही. पवित्री वेचिल्याचा करे लेखा, हानी नागविल्याचा न करे धोका, कृपणत्वे मैद करे भुका, तो दृष्टीस न पडावा. पवित्र ठिकाणी झालेल्या खर्चाची नोंद करीत नाही, ज्याला हानी लाभ्याचा हिशोब समजत नाही, असा कृपणपणामुळे उपाशी मरणारा शिष्य दृष्टीस पडू नये. मन मस्करी महाहिंसक व्यसने, संस्कार वाचा बोले ब्रह्मवाणी, नित्य अवलोकी पराव्या कामिनी, त्याशी बोलूच नये. जो मनाच्या मागे धावतो, जो मोठा हत्यार आहे, दुर्व्यसनी आहे, वाचने मात्र ब्रह्मज्ञान बोलतो, नेहमी परनारीकडे ध्यान असणारा, त्याच्याशी बोलू नये. जो मत्त द्रव्य करे सुरापान, तोंडी शिवी लटकी वाह्यान, घडते मोडून करी अपमान, त्याकडे पाहू नये. जो संपत्तीने उन्मत्त झालेला दारू पितो, तोंडात सारख्या शिव्या असतात, खोटी शपथ वाचतो, घडलेले मोडून टाकतो, दुसऱ्याचा अपमान करतो, त्याचे तोंड पाहू नये. पाया पडून म्हणविती भोळे, जैसे श्वान देखुनी तरस डोळे, तप लावून श्वानास पळे, डांगोरी बक्षावया. जो पाया पडून मी भोळा आहे असे म्हणतो, ज्याप्रमाणे कुत्र्याला पाहून तरस लोटांगण घालतो, पण पाळत लावून कुत्र्याला डोंगरात खाण्यासाठी घेऊन जातो. मेहंदी घेतली मानभावाची सोंगे, भले मनवतील आवरणाच्या रंगे, अंतरी घात कल्पतील वेगे, चित्रावया लागी. बहुरूप्याने मानभावाचे सोंग घेतले आणि केवळ काळ्या रंगाच्या कापड्यामुळे प्रवृत्ती धरतील ती फक्त दाखविण्यासाठी. मेन्या सर्प निमालासा दिसे, पिलास आहार देऊन घारी विश्वासे, घारी सहित पिले भक्षिले कैसे, ऐसे ओळखे तो बापा. टोपली सर्प मेलेला आहे असे पाहून घार विश्वासाने आपल्या पिलांना आहार म्हणून खाऊ घालण्यासाठी त्याला आपल्या पंजात धरून येईल, तर तो जिवंत साप घार आणि पिलांना खाऊन टाकील, हे बापा तू ओळखले पाहिजे. सांगू तो तुझ कोल्ह्याचा विश्वास, किरव्याची वरी घालितो पुच्छ, किरवा पुच्छ धरिता ओढून करी नाश, कोल्हा ठकपणे. आता मी तुला कोल्ह्याचा विश्वास कसा तो सांगतो. कोल्हा हा खेकड्याच्या बिळात आपले शेपूट घालतो, खेकड्याने शेपूट धरले की कोल्हा त्याला ओढून घेतो आणि त्याला खातो. कोल्हा किती लबाड आहे हे खेकड्याला कळत नाही. जीभ काढून या घोरपडीने पडली असे भाविकपणे, मुंगिया लागताची करी भक्षण, पत लावून या. घोरपड आपली जीभ बाहेर पसरून मोठ्या भाविकासारखी पडून राहते. जिभेला मुंग्या चिकटल्या की तिचे भक्षण करते, तिचे हे पसरणे सोंग असते. ऐसे विश्वासघातकी अपार, त्यांचा काही धरू नये इतबार, आत्मज्ञाने ओळखेवा जाहीर, सद्गुरू म्हणती. असे जे कोणी विश्वासघात करणारे असतील तर त्यांचा कुठलाच विश्वास धरू नये, हे तू सर्व अंतर्ज्ञानाने ओळखले पाहिजे, असे सद्गुरू म्हणतात. पहिलं पाथरवटे झोडीला पाषाण, मुसीस उतरल्या गहन, धीरे पावलासे देवपण, तैसे शिष्य करावे. ज्याप्रमाणे वडाऱ्याने दगड झोडला आणि त्याला मूर्तीचा आकार दिल्यास त्याला देवपण प्राप्त होते, तसे चांगले जिज्ञासू शिष्य करावे. सद्गुरुशी शब्द टाकी साहिल, तो सत्य सोय सद्गुरू होईल. पदरी भांडवल पाहिजे सकुल, पूर्व संचिताचे. जो श्रीगुरुची शब्दरूपी टाकी सोशील तो खरोखर स्वतः सद्गुरू होईल. त्याच्या पदरी पूर्व पुण्याचे भांडवल असले पाहिजे. अबद्ध मंत्र तंत्र साधन रिद्धी, तुझ पुसतील चेटकाच्या बुद्धी, जारण मरण वशीकरण विधी, त शिष्य नको. वेडे वाकडे तंत्र मंत्र रिद्धी सिद्धी तुला चेटकाची माहिती विचारतील, जारण मारण वशीकरण विधी विचारणारे शिष्य नकोत. मोहन स्तंभन उच्चाटन, अनिमा अष्टमा सिद्धीचे व्याकरण, लघिमा प्रकारे ईर एक विध्वंसन, ते शिष्य न करावे. जे मोहन स्तंभन उच्चाटन तसेच अनिमा गरिमा आदी अष्टमा सिद्धीचे व तिचे विश्लेषण करून मागत असतील, लघिमासाठी शारीरिक कष्ट घेत असतील, असे शिष्य करू नयेत. महिमा प्राप्ती प्रकाशे सिद्धी, ईशिता वसिता सर्व कामे शोधी, हे नामे ऐकून विश्वासे शोधी, तो शिष्य दोषी जाणार. मोठेपणा मिळवण्यासाठी रिद्धी आणि सिद्धीमुळे प्रसिद्धी या उपायाने जो सर्व कामे शोधतो, या सर्व सिद्ध्यांची नामे ऐकून विश्वासाने साध्य करतो, असा शिष्य दोषी समजावा. ह्या अष्टही सिद्धी साधल्या उपरी, ते चिंतिल्या पावे होय अंबरी, परिणिज बदर आहे दुरी, अंती अघोर भोगिती. यावरील अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्यावर त्यांच्या नुसत्या चिंतनाने जे मनात आणेल ते मिळेल, पण अशा साधकाला आत्मपद मिळणार नाही आणि ती त्याला अघोर योनी भोगावे लागतील. सांगेन रिद्धी साधिल्याचे फळ, दैवते भूते भेटतील सकळ, तळल्या सुकर होईल मंगळ, रवर भोगी निमाल्या. या
सिद्धी साध्य केल्यावर त्याचे काय फळ आहे ते मी सांगतो. त्याला दैवत भेटतील, तसेच भूते प्रसन्न होतील, आणि जर यात काही चूक झाली तर जे चांगले आहे ते वाईट होईल. मेल्यावर त्याला खरोखर नरकाची प्राप्ती होईल. धार बंद आणि बंद प्रघात पुसते आणि कपटांची मात, त्यांच्या आदरास नको देव चित्त, सद्गुरु बोलते सोय. असा जो अघोरी सिद्धीवाला, त्याला लोक अनेक कष्टाच्या गोष्टी विचारतील, त्याचा कोणी किती आदर केला तरी तिकडे लक्ष देऊ नको, असे श्री गुरु स्वतः म्हणतात. लांबदा त्या अकड होट्या कायरा, बहु हसे ढवाळे दासीचा सोयरा, हाती दांड बाण लावी तुरा, तो चट नको शिष्य. लांब दाताचा, आखूड होटाचा, तसेच फार हसणारा बटकीचा सोयरा, तसे पान खाणारा आणि तुरा लावणारा, असा अज्ञानीपणाने वागणारा शिष्य अजिबात नको. आळशी निष्ठुर चालता ठाके, ज्ञान बोलता अभिमान तर्के, असत्य बोलणे बडबड करी दणके, तो शिष्य न करी. जो आळशी आहे, निर्दय आहे, चालताना अचानक उभा राहतो, ज्ञान सांगताना अभिमानाने फुगतो, जो खोटे बोलतो, नेहमी मोठ्याने बडबड करतो, तो शिष्य नको. लांब नळ्या निपोटी टापरा, विद्र लाल डोळे नाके आपरा, 73 खोडीचा असे गोयरा, तो पुरता दोषी जाणावा. लांब पायाचा, निपोटी टापरा, विद्रा, लांब डोळ्याचा, आपऱ्या नाकाचा, तसेच 73 खोडीचा, पटकन रंग बदलणारा, तो शिष्य पूर्ण दोषी आहे असे समजा. सुशब्द सांगता रोख रोख भांडे, नसते उमगुण बोले पाखंड, कुकर्मी वेष्टला असे मूळलंड, तो शिष्यत्वी नसावा. चांगले शब्द सांगितले तर आडवा होऊन भांडणारा, नाही तेच जाणून बुजून पाखंडी बोलणारा, कुकर्मी गंजून गेलेला, अशा मूर्खाला शिष्य करून घेऊ नये. आयशीच चांडळाची नावे सांगता, कंटाळा वाटेल श्रोत्याला ऐकता, सद्गुरु म्हणे सशिष्याच्या माता, सांगू आरिंबिले. अशा या चांडळाची नावे सांगताना श्रोत्यांना ऐकताना कंटाळा येईल, तेव्हा सद्गुरु म्हणतात, आता सशिष्याचे गुण कोणते हे सांगायला सुरुवात करावी. सद्गुरु म्हणे शेक मधु कुमरा, तो आज जगी प्रबोध करावा बरा, परी अवनमताच्या विचारा, पाते जो नको काही. तेव्हा सद्गुरु चांद बोलले, शेख मधु म्हणतात, हे मुला, तू जगामध्ये ज्ञानाचा प्रचार करावा, प्रबोधन करावे, या उन्मत लोकांचा विचार करू नको. अंकित होऊनी करतील पापे, ते फिटे त्यांना बाव वजरले पे, जैशी कात टाकिले सरपे, विषदंत राहिले. गुरुमंत्र घेऊन जे पाप करतात त्यांची पापे वजरली पे होतात, ते कधीच फिटत नाही. जसे साप काट टाकतो हे खरे, परंतु विषदंत कायमच ठेवतो, तसा हा पापी शिष्य मानावा. जे जे पातक करीती शिष्य अभागी, ते दूषण घडिले सद्गुरु लागी, या लागी शिष्य उमगी सत्सौभागी, उत्तम सांगतो तैसे. जे भाग्यहीन शिष्य पापे करतील, तो सारा दोष गुरुलाच घडेल, यासाठी चांगले सौभाग्यवान शिष्य करावे. आता मी तुला त्यांचे लक्षण सांगतो. ऐका बिस्मिल्ला अल्लाहू अकबर, टीका घरा भाव भक्तीचा अंकुर, येव बोलते हजरत मिरा पीर जाहीर, दिनोद्धरा लागी. ऐका बिस्मिल्ला अल्लाहू अकबर, मनामध्ये चांगला भक्तिभावाचा उगम होऊ देत, असे हजरत मिरा आणि पीर दिनांच्या उद्धारासाठी जाहीर बोलतात. आता या सशिष्यांचा पर्व काळ उत्तम मांडिले हेरेचे विवळ, ते तुम्ही ऐकावे निर्मळ श्रोते एकाग्र मने. आता मी श्रोत्यांना चांगले शिष्य कोणी या संबंधी सांगणार आहे, ते तुम्ही श्रोत्याने अंतकरण निर्मळ करून एकाग्रतेने ऐकावे. सद्भाविक चित्त मनाचे उदार, ईश्वरी भक्ती निश्चय मने निर्धार, निकट बोधी हृदय गंगा नीर, ऐसे शिष्य अंगीकारावे. चांगला भाव मनाने चित्ताने निर्मळ, त्याच्या ठिकाणी भक्ती, मन एकाग्र, पक्का विश्वास, ज्याचे अंतकरण गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ, विचारवंत असे शिष्य करून घ्यावेत. जे उदास निसंग दृढ गंभीर, संकल्प विकल्पाचा केला केर, आत्मत्वाचा पुसते विचार, ते वाटे करी मुक्तीचे. जे वैराग्यवान, विषय संग मुक्त, दृढ विचारी, संकल्प आणि विकार रहित, जे आत्मा अनात्मा असा विचार करणारे, असे शिष्य मोक्षाचे अधिकारी असतात. जो सर्वेस्वेशी असेल उदार, द्वैतनेने गेला अहंकार, दंभ क्रोध प्रपंचाचे नाही थार, त्यासी विश्वासावे. जे सर्वस्व त्यागासाठी उदार आहे, त्याला द्वैत माहीत नाही, ज्याचा अहंकार गेलेला आहे, काम क्रोध दंभ यांना ज्याच्या ठिकाणी थारा नाही, त्याच्यावर विश्वास करावा. तेजुन काम क्रोध विषय कल्पना, वासना लाविली सद्गुरु चरणा, सेवकपणे नवविध लक्षणा, सद्गुरु पूजेती. काम क्रोध विषय वासना यांचा त्याग केलेला, सद्गुरु चरणी लीन एवढीच इच्छा ज्याची राहिली आहे, सेवकपणाने नवविध भक्ती जो अनुसरतो तो सशिष्य होय. काया वाचा मन सर्वेस्वेशी, भाव चित्त वाहती सद्गुरुशी, स्वय तर्किले इतर देवी देवतांशी. काया वाचा आणि मन सर्वतोपरी सद्गुरु चरणी समर्पित केले आहे. इतर देव देवतांविषयी तर्क करून सर्वानुभूती सद्गुरु पाहतो, असा सत्शिष्य जाणावा. प्रसंग पहिल्यापासून दुसरा, तो पूर्ण झाली या आरंभीला तिसरा, तिसऱ्या उपरी चौथा बरा, पुन्हा पाचवा तो परी असा, झाली चहू प्रसंगाची पूर्णता.
विनवणी बोले शेख मोहम्मद वक्ता, भावी ऐकल्या उद्धरले श्रोता, निमिष न लागता चढता प्रसंग पाचवा तयात, सांगन श्रोते आत्महित स्वहित करुणी वदला सेवक्ता, शेख मोहम्मद दिन प्रसंग चौथा समाप्त. पहिल्यापासून दुसरा प्रसंग, दुसऱ्यापासून तिसरा प्रसंग, तिसऱ्यापासून चौथा प्रसंग